तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता लग्नाचा सीझन आहे तो स्टार्ट झाला आणि ह्या लग्नाच्या सीझनमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचे इन्व्हिटेशन कार्ड आहे ते एकदम फ्रीमध्ये जर बनवायचे असतील तर तुम्ही फक्त इथे 5 मिनिटाच्या आत ते बनवू शकता आणि हे बनवणं एकदम सोपं आहे आणि हे AI च्या मदतीने सुद्धा इथे तुम्ही बनवू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जी काही डिटेल्समध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगणार आहे ह्या जर तुम्ही जर स्किप केल्या तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, जो मी प्रॉम्प्ट देणार हा जरी तुम्ही प्रॉम्प्ट यूज केला तरी सुद्धा इथे तुमच्या अशा प्रकारचे इन्व्हिटेशन कार्ड आहे ते रेडी होणार नाही। याच्यासाठी फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पाहायचा आणि चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जा आणि सर्व काही डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। म्हणजे तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारचे इन्व्हिटेशन कार्ड आहेत जसं की तुम्हाला मी मागे मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवलेच असतील, जर तुम्हाला बनवायचे असतील आणि याच्यासाठी जर तुम्ही पैसे खर्च करत असाल तर आत्ताच थांबा, एकदम फ्रीमध्ये ते तुम्ही बनवू शकता। याच्यासाठी सगळ्यात पहिली काय करायचं, हा व्हिडिओ जो की आहे तो लास्टपर्यंत पाहायचा आहे, कारण की याची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे वेगळी आहे, त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पाहायचा आहे। जसं तुम्हाला आत्तापर्यंत जी काही मी प्रोसेस सांगितली होती, फक्त तुम्हाला मी प्रॉम्प्ट देत होतो तो प्रॉम्प्ट कॉपी करून तो पेस्ट करू नये ते तुम्ही बनवू शकत होता, पण तसं नाही। आता सध्या तुम्हाला मी एक वेबसाईट देणार आहे आणि वेबसाईट कोड भेटेल, सर्व काही तुम्हाला मी सांगणार आहे। याच्यासाठी सगळ्यात पहिले तर काय करायचं, क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा। ओपन केलं तर मी तुम्हाला एक वेबसाईट देणार आहे, वेबसाईटची लिंक कोड भेटेल ते तुम्हाला व्हिडिओच्या मी लास्टला सांगणार आहे। त्यानंतर ही वेबसाईट जरी तुम्ही इथे नाव तुम्हाला दिसत असेल, हे जरी नाव सर्च केलं तरी ही वेबसाईट आहे तुम्हाला एक नंबरला येऊन जाईल। जसं की आता बघू शकता इथून जी की नाव असेल ते जर तुम्ही इथून अशा प्रकारे जी की नाव असेल बघू शकता, इथून मी अशा प्रकारे ते सर्च केल्यानंतर बघू शकता एक नंबरला जी वेबसाईट आहे ती आली आहे, तर या वेबसाईटवर मी क्लिक करून घेतो। क्लिक केल्यानंतर हे बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे भरपूर सारे तुम्हाला प्रॉम्प्ट बघायला भेटतात, पण हे प्रॉम्प्ट ॲक्च्युअलमध्ये यूज कसा करायचा ते सगळ्यात पहिले ते तुम्हाला सांगतो। अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली इकडे स्क्रोल डाऊन करत जायचा, इथे तुम्हाला ऑल कॅटेगरी बघायला भेटतात, जसं की आता बघू शकता पोस्टर्स आहेत, वेडिंग्स आहेत। ओके, तर आता वेडिंगवर तुम्हाला क्लिक करायचं, इथून तुम्हाला कशाचाही प्रॉम्प्ट पाहिजे असेल तर तेव्हा तुम्ही क्लिक करून ते घेऊ शकता। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार आहे। त्यानंतर फक्त खाली स्क्रोल डाऊन करत जायचं, येथे कुठेही क्लिक करायचं नाही कारण की ॲड येणारच आहे। त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे बघू शकता सर्व तुम्हाला वेडिंगचे कार्ड बघायला भेटणार आहेत, जे तुम्हाला आवडेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जसं की समजा आता आपल्याला काय करायचं आहे, जसं की आता समजा मला जी की आहे यातील कोणतेही सिलेक्ट करायचं, जसं की आता मला हे आवडलं आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर ॲड येईल, फक्त इथून ॲड क्लोज करून घ्या। क्लोज केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीतून जी की असेल बघू शकता जी की वेडिंगची जी की तुमची आता अशा प्रकारची जी की फाईल्स असेल ती ओपन होणार आहे। ओके, त्यानंतर समजा तुम्हाला जर हे आवडलं नाही तर काही नाही, खाली बघू शकता खाली गेल्यानंतर अशा प्रकारचे बघायला भेटेल, जसं की समजा तुम्हाला हे आवडले तर याच्यावर क्लिक करायचं, जे आवडेल तेव्हा क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघू शकता येथे काय करायचं, त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं। आता हा प्रॉम्प्ट तुम्हाला भेटेल कुठे हे तुम्हाला सांगतो। याच्यासाठी काय करायचं, इथे तुम्हाला जी की असेल इथे सर्व डिटेल्स असेल ते तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे। जसं की आता इथे डिटेल्स जी काय लिहिली आहे तुम्ही कशा प्रकारे ते वाचू शकता, जर तुम्हाला इथे जर आहे ती ठेवायची असेल तर ठेवू शकता, तुम्हाला चेंज करायचं। जसं की आता बघू शकता इथून माझी जी की डिटेल्स असेल मी रँडमली जी की असेल इथून काही टाकत आहे। ओके, अशा प्रकारे मी पहिले टाकलेली आहे। त्यानंतर इथून फिमेल मेल जे काही गोष्टी असतील जी की नाव असेल बघू शकता इथं नाव दिसत आहे। ओके, तर इथून जी की नाव असेल मी अशा प्रकारे जी की नाव आहे ते इथून टाकून घेतो। त्यानंतर ज्या डेट तुम्हाला म्हणजे कधी जी बनवायची आहे कधी जी की असेल त्या सर्व गोष्टी असतील ते तुम्हाला टाकायचे, मी डेटच ठेवणार आहे आणि इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर जनरेट तुम्हाला इथे बघायला भेटते, यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे। त्यानंतर बघू शकता हा प्रॉम्प्ट आहे अशा प्रकारे तो रेडी होणार आहे, म्हणजे की हा प्रॉम्प्ट पूर्णपणे अशा प्रकारे तो जनरेट होणार आहे। फक्त डिटेल्स जे असेल ते तुम्हाला व्यवस्थित जी की असेल ते तुम्हाला लिहायचे आहे, जे काही गोष्टी असतील ते प्रॉपर तुम्हाला व्यवस्थित आहे ते टाकायचे आहे। तुमचं नाव असेल, तुमची डेट असेल, त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील, त्या सर्व व्यवस्थित तिथे तुम्हाला टाकायचे आहेत। आणि त्यानंतर जी की आहे तुम्ही जनरेटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रॉम्प्ट आहे तो तुमचा रेडी होणार आहे। तर हा प्रॉम्प्ट आहे तो कारण की वेळ घेतो, कारण की जो प्रॉम्प्ट आहे तो जास्त मोठा असतो। ओके, त्यामुळे हा प्रॉम्प्ट आहे तो पूर्णपणे जी की असेल तो कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे कॉपीचा ऑप्शन बघायला भेटतो, जसं की आता बघू शकता सर्व गोष्टी आहेत आपल्याला मला वाटतं कंप्लीट होत आलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे। ओके, जी की डेट सुद्धा मी टाकल्या सर्व गोष्टी बघू शकता, इथे कॉपी आल्या, कॉपी प्रॉम्प्ट बघू शकता। ओके, तर मी हा कॉपी करून घेतो। कॉपी केल्यानंतर हे जे काम झालं याच्यानंतर फक्त जी की असेल तुम्हाला जेमिनी ॲप असेल ते ओपन करून घ्यायचं, जसं की आता जेमिनी ॲप बघू शकता। आणि त्यानंतर मी फोटो ऑलरेडी ते ॲड केला त्यामुळे मी काय ॲड करत नाही, त्यानंतर त्याच्यावर प्रेस करतो, एडिट बटनवर क्लिक करतो। येथे फोटो ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला नवरा बायको दोघांचे फोटो आहे तो ॲड करायचे आहेत। ओके, जर रँडमली तुम्ही एक जर फोटो यूज केला तरी चालेल, पण मी सांगेन दोन्ही फोटो तुम्हाला तिथे ॲड करायचे आहेत। मी माझ्याकडे 2 फोटो नसल्यामुळे एक ॲड करतो आणि त्यानंतर इथून सेंड करतो। सेंड केल्यानंतर जी की प्रॉम्प्ट आहे तो अशा प्रकारे रेडी आहे। त्यानंतर आपला इमेज आहे
तो आता स्टार्ट होत आहे. म्हणजे आता इमेज कशा प्रकारे रेडी होते ते सुद्धा तुम्हाला लाईव्ह प्रूफ आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की आता आपला क्रिएटिव्हर इमेज आता क्रिएट झालेला आहे. तर आता बघूया कशा प्रकारे आपला इमेज आहे तो रेडी होत आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे जे की असतील ते तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स बघायला भेटतात. जसं की आता आपण जर इथे गेलो बघू शकता आणि इथून जी काय मी बॅक केल्यानंतर बघू शकता इथे बघू शकता भरपूर सारे तुम्हाला अनलिमिटेड रिझल्ट बघायला भेटतात. ओके, त्यामुळे इझिली इथे तुम्ही ह्या जी की सिक्रेट वेबसाईट आहे ओके, त्या वेबसाईटवरून तुम्ही इझिली बनवू शकता. कुणालाही एकही रुपये देण्याची गरज नाही. जी की आता बघू शकता क्रिएट होत आहे म्हणजे थोडंसं वेळ घेतं, कारण की जो की प्रॉम्प्ट आहे तो बघू शकता अशा प्रकारे जी की जास्त मोठा आहे. हा प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला एकदम फ्रीमध्ये तो मी देऊन जाईल. बघू शकता आता बघू शकता अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि याला तुम्ही डाउनलोड सुद्धा ते करू शकता. आता थोडीशी तुम्हाला वाटत असेल की कॉलेजची जी की क्वालिटी आहे ती थोडीशी लो दिसत आहे, तर असं काय नाही. ही जी क्वालिटी आहे तुम्ही एकदम 4K क्वालिटीमध्ये ते डाउनलोड सुद्धा ते करू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे गॅलरीतून आहे ते दिसत आहे. ओके, जी की जस्ट सीन म्हणजे प्रोसेसिंग कंप्लीट होऊ द्या. बघू झाले आहे, त्यानंतर मी तुम्ही डाउनलोड करून घेतो. ओके, जी की आता डाउनलोड होत आहे बघू शकता. डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर आता डाउनलोड झाल्यानंतर कशा प्रकारे रिझल्ट येतोय ते बघू शकता. आणि जबरदस्त तुम्हाला अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळे इन्व्हिटेशन कार्ड आहेत ते बनवू शकता. ओके, आता बघू शकता इथून आपण गेलो बघू शकता. आता बघू शकता क्वालिटी बघू शकता जबरदस्त तुम्हाला क्वालिटी आहे ती बघायला भेटणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे ते बनवू शकता. ओके, हाय होच आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. प्रॉम्प्टची त्यावर क्लिक करा, टेलिग्रामला जॉईन करून घ्या आणि तेथे तुम्हाला ही वेबसाईटची लिंक सर्व काही गोष्टी असतील त्या एकदम फ्रीमध्ये ते भेटून जातील. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.